क्या बात है, वाह, मजा आली, शाबाश, वारे मेरे शेर, तूने कर दिया सबको ढेर। हाँ, अभी आया मैं लेने तीसरा फेर, अभी देख कैसा लेता तेरा किरकिर। चंदू भाऊ भोयर आमचे दादा, 50 रुपयाची भेट मिळेल यांचं म्हणणं आहे ना, घ्या ते मी नाही हे घे. पोहा केला, चिवडा केला, ताजा, संक्रांत आहे. हॅलो चंदूजी, चाय केला, चिवडा केला, चिवडा झाला ताजा, आणि ना चंदूजीच्या बेडवर फक्त पहिला नंबर माझा. सुट्टी नाही करायची, नाव घ्याले, संक्रांत आहे. आणि म्हणून फेडावरती आणि म्हणतात फोडफाड कर दूंगा तेरा जंगा हुआ ताला. काय वाईट बोललो होतो, शेराच्या मार्फत, गाण्याच्या मार्फत बोललो तुम्हाला, आणि मला म्हणतात ताला फोडून टाकी. कोणाच्या ताला फोडायच्या आधी तू स्वतःचा विचार करे. होते तयारी पूर्ण तेव्हा होते किल्ला सर. निशाणशाही, लक्ष ठेव शब्दाकडे काय म्हणणं आहे. कोणाचा ताला फोडायच्या आधी तू स्वतःचा विचार कर. जेव्हा होते तयारी पूर्ण तेव्हा होते किल्ला सर. शहरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे, तिथे ज्ञानी विचाराने तर असं जमा त्यानं तू बोट टाकून मार. माय बोट टाकून चल भाई लंबा, त्यावर गाळतोय खंबा, आणि मग खर्च नको अचंबा. अरे वा, आमच्या ताला फोडान का ना, आम्ही पाच राहून का नाही, पुरा तिळताळ करून टाकीन. ओके माय तिडताळ, आणि त्या नसन फुलं तरी तेल टाकून खोलीन त्याले. ते कॅपॅसिटी ठेवतो मी. शाहीर साहेब, आता म्हणून का मध्ये बोट टाकून म्हणायला लावलं. शाहीर या सुंदर ज्ञानाचा सागर आहे. सागर म्हणजे समुद्र आहे, आणि त्या समुद्राला जेव्हा पाणी आहे तर मला सांगा, बोट लागन का ना लागन पोहाले? लागते का नाही? मग जमत असेल तर तू पोहे, नाही तर ते बोट सोडलं मर, म्हणजेच बोट टाकून मर. शब्दाचा वाद आहे, लक्षात ठेव जा. शाहीर साहेब, ठीक आहे. गाण्याचं, शाहीर साहेबाचं गाणं म्हटलं कोणतं कोणतं. अरे बाजूले होय हराम खोरा, नाही तर टाकी नावाचा पुरा. अरे अवकात आपली तू पाय, अन मनशीन मेलो माय. क्या बात है, तो मेरा कहना है सुखदेव साहब, क्या कहना? जरा गौर फरमाइए, क्या कहना है. अरे समोर येऊन माझं का करशील, अरे समोर येऊन माझं का करशील. अबे दिसतेस निमताईल्या, अरे दिसतेस निमताईल्या, आणि दूर होय रांडच्या रांडबाईल्या. अरे दिसतेस निमताईल्या, अरे दूर होय रांडच्या रांडबाईल्या. का जमते रे त्या ना. तू सांगशील आम्हाला, पट्टे तर सौदा गिरायक 14, कोण कोणाले म्हणते. महाभारताचा प्रसंग राहतो, भीष्म आणि श्रीखंडी. तर हे श्रीखंडी जाते तिथं आपली चबर चबर कराले. झाली का टेलमेल 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 टेलमेल. आणि तो भीष्म पितामा, भीष्म पितामा म्हणजे बापासाठी त्यानं ब्रह्म प्रतिज्ञा मांडली. लग्न नाही केलं
आणि हे दारी श्रीखंडी लुगडं घालून झाली तिथं उभी. मार मले पण तू पहिले हिजडा आहे ना बे, तुला मारण कसा. आणि महाभारताचा नियम आहे, यात बाण चालवेल मर्दावरती, बाण चालवलं जाईल महिलेवरती. आता तू मर्दात बी नाही आहे आणि तू बाई मध्ये नाही आहे. ओके माय. आता तू मधात फसला, कायचं? मग बाण कसा चालू चालू कसा. कैसा म्हणते छुपा है छुपा रहने दे, ये श्रीखंड तारे. ओके माय दारे. छुपा है छुपा रहने दे, हाँ ये लोग बैठे हैं बनते तमाम, तमाम किया तो मैंने कुछ भी नहीं ऐसे हुए बनते बदनाम. बदनाम. खुद से लेकर उलझते नहीं ऐसा हमारा काम, और देख के बेहोश हो जाएंगे ऐसा स्पेशल है सामान. पायता बरोबर बेहोश नाही पडली म्हणते तर मले म्हणते तू. आली म्हणते आमच्या समोर, हे मर्दाचं काम आहे. रंग भडवे मर्द चले मर्दो के बे हाल, और पतिव्रता भूकन मरे पिढे खाई छिनाल. अरे वा. आणि तुम्ही सांगा का रे म्हणते आम्हाला समोर येऊन. असं अबे येतात तर तू दुसऱ्याला पाठवता. मारू का खरं तो मारण भीष्म बांध दिले मारण नाही. आणि म्हणून समोर येऊन माझं का करशील, दिसतेस नेमतायल्या. अरे दूर होय रांडाच्या रांड बायल्या. माय 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 माय. अबे म्हणते बनकर तेरी मुकी मुजोरी, और बनकर तेरा बकवास खाना, और मुझको निपटाने के लिए तू दोबारा पैदा हो के आना. क्या बात है. हमने भी अपने माँ का दूध पिया, कोई पानी नहीं पिया. हमने भी अपने माँ का दूध पिया, कोई पानी नहीं पिया, और हमको निपटाने के लिए किसी माँ ने अपना लाल पैदा नहीं पिया. क्या बात है. जागी नेऊन घुसडीन कानी कुचडा. खरं च्या 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 च्या. ओके माय. क्या क्या. कंचे होय का चोट 5-10-15 म्हणते. नाही हो. भाडमासऱ्या असा नेऊन घाली कुठं? आणि समर्थ भीष्म काय म्हणते. पाहिला म्हणते मी ना. तू आता सांगशील का म्हणते आम्हाला. आज तो तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा. ए श्रीखंडे, मैं मरूंगा नहीं तो तुझे मार के रहूंगा. ये मत समझ तुझे डर के रहूंगा, लेकिन तेरे रंग में अपना रंग भर के रहूंगा. आली म्हणते चचल चचल कराली इथं. ओके माय. चचल चचल. कोण मानवे कोणाले नक्की मानवे कुणाले. आणि म्हणून तो भीष्म काय म्हणते. काय. अरे भीष्म आहो मी भिनार नाही, अजिबात नाही भिणार. अरे भीष्म आहो मी भिनार नाही, अशा धमक्या मी लय पाहिल्या. दूर होय राजाच्या रान पाहिल्या. अरे दिसते तरी पाहिल्या, दूर होय राजाच्या रान पाहिल्या. समोर येऊन माझ्या का करशील, समोर येऊन माझ्या का करशील. दिसते तरी पाहिल्या, दूर होय राजाच्या रान पाहिल्या. अरे दिसते तरी पाहिल्या, अरे दूर होय राजाच्या रान पाहिल्या. निशान शायर फोड़पाड़ करने का मेरा ताला. तेरी 2 फेर में ताकत क्या है, ये मैंने झांकी है. सावर गांव में तुझको आज बढ़ने दूंगा, ये कसम मेरी माँ की है. क्या बात है. तेरी 2 फेर ताकत क्या है, ये मैंने झांकी है. ऐसा. सावर गांव में तेरे कदम बढ़ने नहीं दूंगा, ये कसम मेरे माँ की है. तूने देखा ही क्या है मेरा. कुछ नहीं. ये तो सिर्फ टेलर है, क्योंकि मेरी पिक्चर अभी बाकी है. पिक्चर अभी बाकी है. आणि म्हणून तो भीष्म म्हणते. काय म्हणते. म्हणते समजत नाही कंदमुळं सौदा करते लाखाच्या, आणि घरातला घरात झाडूड करते माल खाते बापाचा. बापाचा खाते. अर्धा हळकुंडात पिवडी होईल जिंदगारी करंगा ठाटाना. आणि आई
आई बाई सारखी हात हलवते नक्की सांगन का नाकानं अजिबात नाही सांगत. श्रीखंडी सांगन का मले नाही. आणि का जमलं त्यानं काहीच नाही. मार होऊन गेली उभी आणि त्यावर बाण चालू का बोंगले वा रे वा श्रीखंडी. आणि तो भीष्म म्हणत आहे गाण्याचा मदिनार्थ आहे आणि समोर काय म्हणणं आहे अरे कपट करीत बरं पडणार नाही. अरे कपट करून करणार काय मरून जाई बरं पडणार नाही. अरे कपट करून करणार काय अरे मरून जाईन पण पडणार नाही. हो कपट करून करणार काय आणि मरून जाईन पण पडणार नाही. काय आणि म्हणून काय म्हणते समोर हा अरे हिंमत असेल तर माझ्याशी भांड. अरे नपुस काय मी मर्द हाय नपुस नाही मी मर्द हाय. अरे हिंमत असेल तर माझ्याशी भांड. अरे नपुस नाही मी मर्द हाय. अरे किती लढाया मी न पाहून सोडल्या. सोडल्या. अरे किती लढाया मी न पाहून सोडल्या आणि रक्ताच्या नद्या वाहिल्या. ओके मा फेक तिकडं चल दूर होय राडच्या राड बायल्या. अरे तुमच्यासाठी पाहिल्या अरे दूर होय राडच्या राड बायल्या. समोर येऊन माझं का करशील समोर येऊन माझं का करशील तेच ते पाहिल्या अरे दूर होय राडच्या राड बायल्या. अरे तेच ते पाहिल्या अरे दूर होय राडच्या राड बायल्या. शाहीर साहेबांनी सुंदर मार्गदर्शन केलं हो की अरे 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 का होय का हॅलो 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 हा तर म्हणतात शाहीर साहेबांनी सुंदर बोलले आहे की जिवंतपणी कदर नाही झाली महापुरुषांची आणि खरंच नाही झाली. आणि म्हणून सिंधू सकाळ बनवून गेल्या की या देशामध्ये मोठं व्हासाठी मरावं लागते. बरोबर आहे. या देशामध्ये मोठं भावसाठी मरावं लागते. अरे मी तर म्हणतो भारत नंतर त्या महानतेकी बाबा जुमदेवजीला भेटला पाहिजे ज्याने घरोघरची आमच्या महाराष्ट्रामध्ये दारू सोडली. काहून नाही भेटायला पाहिजे त्याला नाही काही भेटलं पाहिजे. त्या विराट कोहलीने भेटला पाहिजे पद्मश्री कारण की देशापर्यंत नेला हो नेला ना मान्य करतो ना. पण इकडं जी कोणाले पंजाब कोणाले कमळ भेटलं ज्याच्या हातात हे सरकार आलं त्यांना आपल्या कास्तकाराला रेटलं. यायची ढोलं का नाही यायची थाप आहे. अरे विश्वास कधी कसा करायचा हे चोर दोन तोंडाचे साप आहे. दोन तोंडाचे साप. तुमची पेन्शन 1.5 लाख रुपये. तुमची पेन्शन 2 लाख रुपये. तुमचे पोरं प्रायव्हेट शाळेमध्ये आणि आमचे पोरं का जिल्हा परिषद झक मारतील का रे. नाही मारत छक नाही झक मारतील नाही. आणि केव्हा आमचा शेतमालाले भाव नाही यायचं 55 रुपयाचं पेट्रोल टाकायची 100 रुपयावर गेलं आणि आमची 10,000ची पराठी 7,000 उलटी आहे. ओके माय नाही केव्हा येईल म्हणतो. अरे केव्हा तू भाव देशील. अरे तुझी कर्जमाफीचे भुकेले नाही आम्ही नाही. आमच्या शेतमालाले भाव देतो माझ्या शेतकऱ्यासारखा कोणी नाही. क्या बात है. आता तुम्ही म्हणाल का शाहीर कसा सांगते भावनू. एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही जा पहा हल्दीरामच्या अनेक कंपन्या आहेत आणि तिथं जा आणि त्याला म्हणा चिवड्याचा पॅकेट दे म्हणा 5 रुपयाचा. हे म्हणते तू कंपनीमध्ये काम करते का नाही करत चल निघ म्हणते बाहेर चल फुट तू बाहेर होय म्हणते. तिथं जे लोक काम करत त्याला भेटत तोच माझ्या शेतकरी राहू द्या आणि त्याच्या शेतामध्ये जाऊ द्या जी आणि त्याच्या शेतीमध्ये संभार राहू द्या संभार. काकाजी थोडासा संभार देता का म्हणते माझ्या घरी पाहुणचार आहे. तो माझा शेतकरी हातात मावत नाही तेवढा संभार उपटून देते त्याच्या हातामध्ये हातात मावत नाही तेवढा संभार देते आणि त्याच्या हातामध्ये ठेवते. ते माझ्या शेतकऱ्याची ताकद आहे. ते माझ्या शेतकऱ्याची ताकद आहे. आणि भाडं मासरे हो तुम्ही आम्हाला सांगा नाही आम्हाला. अरे कर्जमाफी फेका तिकडं. जय जवान जय किसान या देशाचा नारा आहे का नाही आहे. बरोबर आहे. कोणी म्हणते आमच्या 400 तो कोणी म्हणते आमच्या 300 सीटा येईल आणि माझ्या शेतकऱ्याचा मालाले भाव हा 400 वाला का 300 वाला कोण देईल. अरे भाव देता देता यांचे दिवस चालले
आणि आमचीच तर भाड खाऊन हे चोर वाढले वाढले का नाही हो, वाढले हो. दिवस रात्र कबाड कष्ट करा हे शेतकरी वर्ग आम्हाला एक मजली बिल्डिंग नाही आहे नाही आहे. आमच्या पोरीचं लग्न होते तर आम्ही कर्ज काढून लग्न करतो बरोबर आहे. ज्या बहीण एक टर्म कधी आमदार होऊ द्या अरे बापा 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 करोडानं प्रॉपर्टी आणि येते कुठून म्हणतो आणि म्हणून तुमच्या तरुण पिढीला हात जोडून विनंती आहे कोणाला भेटली एका होताची किंमत सोडा यायना आपली खाप्याची लावली गंमत आजकालच्या तरुण पोरांना चटई सतरंजा उचलला बंद करा आणि या नेत्याचा वाढला भ्रष्टाचार आपल्या अभ्यासानं बंद करा बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की एज्युकेशन इज अ मिल्क ऑफ टायगर द पर्सन हू ड्रिंक इट दॅट पर्सन फाईस अगेन ऑन द युनिवर्स बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते नाही पण आमचा कार्यकर्ता पकड काय म्हणते गावामध्ये नेता येऊ द्या हा अरे साहेब आले चट्या टाक साहेबासाठी हारण साहेबासाठी पेढेचे पाकिट आणि एक आणि मग माहित आहे का असा खाण्यावर हात ठेवते कसा अरे वा म्हणजे हा माझा कार्यकर्ता आहे म्हणते याचा हा खाण्यावर हात ठेवला मग साहेबाला जाऊ द्या तर मग हा गावात सांगते साहेबांना खाण्यावर हात ठेवला होता म्हणते मी काय साधारण नाही म्हणते साहेबापाशी मग नंबर सेव आहे अबे त्यासारखे चोंगल मिट्टू काही आहे त्याच्यापाशी त्याचं कामच आहे ते रोजचं पण तुले असं वाटते का बापा रे बापा मा साहेबांना खांद्यावर हात का ठेवला आणि लाव बरं मग फोन आणि मन का मा साहेब माझ्या घरी मा बहिणीचं लग्न आहे जी 2 लाख रुपये पाहिजे कुठं गेले साहेब गेले अधिवेशनवर झंडा काढाले ना तवा कुठे गेले साहेब वा रे वा अरे मी तुम्हाला सांगतो आज मी छातीवर हात ठेवून आज मी या स्टेजवर उभा आणि माझं मन जर झुरत असेल तर फक्त शेतकऱ्यासाठी आमचीच पोळी हे लोक खाते गरम करून आमच्या मोठे लोक खाते आणि तुम्ही आमचा विचार काऊन नाही करत आमचा विचार आणि कवा करा तुम्ही आमचा विचार वा रे वा यायचे मोर्चे राहिले यायची केस राहिली यायची चिन्हाची केस राहिली तर आजी 3 महिन्यामध्ये फायनल 2 महिन्यामध्ये फायनल आणि माझ्या भावाची केस वावराची चालू राहू द्या तर याले लागन 35 वर्ष याच्या बापही मारते याच्या पोरगही मारते ये तारीख पे तारीख म्हणून अण्णाभाऊ साठे सांगून गेले न्याय व्यवस्था गायकांची रखेल झाली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली आपल्या न्याय व्यवस्था मांडू कोणापुढे इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेनं रंगीन झाली अगदी बरोबर तो शाहीर होऊन गेला शाहिराचं काम आहे मानवर सुरी जरी आली तर सत्य सांगायची ताकद पाहिजे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि जेव्हा अण्णाभाऊ साठेला भेटायला याचा प्रसंग पडला का नाही म्हणे तुले भेटायचं असं तर तू माझ्या घरी ये मी त्या घरी नाही येणार ते कॅपॅसिटी अण्णाभाऊ साठेची ते कॅपॅसिटी होती आणि म्हणून माय बाप हो वेळ आज बी दूर नाही शिक्षण शिकारे कारण जागे व्हा तरुणांना आला महागाईचा काळ आणि जो तो निवडून आल्यावर खाऊन बसते भाडं सांगा आपल्या देशाचं होईल का नाही पहिली महामारी आली गरिबावर जिल्हा परिषदच्या शाळेवर पेट्रोल 100च्या वर गेलं आणि आमचं दूध राहिलं फक्त 40 वर 40 वर राहिलं तर नेत्याचा मुलगा बनला कसा नेता आणि आपण त्याला सलाम देतो जाता आणि येता साधारण पोरगा बनला कधी शेतकऱ्याचा आमदार नाही बनला मग मला तिकीट नाही भेटली तर माझी बायको लढण माझ्या बायकोना लढली तर माझी पोरगं लढण आणि काहून आम्ही काहून लढून रे आम्ही काहून नाही आम्ही फक्त मतदान करू का पण वापस विषयाकडे हात टाकतो कोणता समोर येऊन माझं का करशील दिसण्यास निमता आल्या आणि भटरे म्हणतो दूर होय रानाच्या रान पाहिल्या रांडाच्या रान पाहिल्या त्या श्रीखंडीले म्हणते आणि शेवटच्याकडे म्हणून काय म्हणणार तर म्हणते तूच का त्या बापही डावावर चालते गाण्यामध्ये शब्द शेर साहेबाचे आणि म्हणून माझं काय म्हणणं आहे प्लेन वर द्या अरे नाही जमणार तू आपल्या बापाले अरे नाही जमणार तू आपल्या बापाले आपल्या बापाले एकटाच निपटवते नाही जमणार आपल्या बापाले आपल्या बापाले दणका पडल्यावर तुम्ही उठून परा अरे दणका पडल्यावर तुम्ही उठून परा आणि दोघे येऊ का घंटा तेळ करा आपल्या बापाले आपल्या
का पडल्यावर तुम्ही उठून परा आणि बापले का येऊन का घंटा तेड करा नाही करत व घंटा तेडा का जमते रे काहीच नाही. एकटा 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 हा. हा. असं कोण कोणाले म्हणते कोण म्हणते पुन्हा महाभारताचा प्रसंग पडला कसं महाभारताचा प्रसंग पडला कसा पडला कसा अभिमन्यू चक्रव्यूहमध्ये फसला राहतो लक्ष ठेवा शब्दाकडे शब्दाचा अनर्थ नाही झाला पाहिजे अभिमन्यू चक्रव्यूहमध्ये फसला राहते आणि त्याच्या समोर येते कोण कोण कर्ण असं आता ह्या अभिमन्यू कोण कर्ण कोण होता ज्यानं कवच कुंडल आपलं गाण ठेवलं अवकात नव्हती कोणाला कर्णाची हारवाची पण श्रीकृष्ण भगवंताला माहित होतं का याले कधी चूक नाही बसवलं तर ह्या पुरा सत्यानाश केल्याशिवाय ठेवत नाही तर मग कसं करायचं कसं? मग हे अभिमन्यू पोरग गेलं त्याच्या समोर तर म्हणते हे कर्णा अभिमन्यूला म्हणते तू माझ्यासोबत युद्ध कर म्हणते माझ्यासोबत तर तो काय म्हणते अभिमन्यू आपला कर्ण काय म्हणते काय म्हणते हे अभिमन्यू त्यात नाही जमणार तू आपल्या बापाने बोलव म्हणते बापाले म्हणजे कोणाले कोणाले अर्जुनाले असं तू आपल्या बापाले बोलव हा एकटाच निपटवतो म्हणते तुमची खानदान पुरी एकटाच आणि दोघं येऊन का म्हणजे दणका पडल्यावर तुम्ही उठून पडाल म्हणते आणि दोघं येऊन का घंटा थोडा करा म्हणते माझं बोल आणि तुमच्या जमतेच कार्य म्हणते चव्यावर पंजीची मात आहे एकट्या पुढे सांगा दुःखीची का अवकात आहे काहीच अवकात नाही असं जरी छक्की हलकी तर दिली हुकुमची साथ आहे आणि या बादशाला खच्ची करण्या रंडीचा हात आहे ओके माय रंडी तर बांगाले नको लावून घेजो म्हणते हा 52 पत्त्याचा इतिहास गात आहे ज्या 52 पत्त्यावर ते हारले होते बरोबर आहे बरोबर. हा, तर त्यांना जमणार तू आपल्या बापाल्या त्याला घेऊन ये आणि मग सांगतो मी कोण हवं म्हणून तुले तू नको बनू रे म्हणते कोल्ड्रिंकची मजा त्या थंड्यात आहे शहीदाची आहुती त्या तिरंग्या झंडात आहे हे म्हणते अभिमन्यू तू कोंबडी सारखा फळफळ नको करू तू आता बी अंड्यात आहे ओके माय अंड्यात पहिले त्या अंड्यातून बाहेर निघ ना मग माझ्यासोबत लढजो समजलं का आणि समोर तो काय म्हणते काय बरोबरीची वेळ आल्यावर जेव्हा अरे त्या बाप नटला तेव्हा त्या बाप नटला तेव्हा ओ बरोबरीची वेळ आल्यावर जेव्हा अरे त्या बाप नटला तेव्हा त्या बाप नटला तेव्हा अरे एका दत्तात निपटवलं असतं तेव्हा अरे शेराचा शेरा हो सव्वा शेराचा शेरा हो सव्वा एका दत्तात निपटवलं असतं तेव्हा अरे शेराचा शेरा हो सव्वा शेराचा शेरा हो सव्वा खम ठोकण्यावर खम ठोकतो म्हणते मागं पुढं पाहत नाही आणि माझ्या जर अंगाची आग गेली त्याला जिता घालल्याशिवाय राहत नाही गाडा हा कर्ण भैरे म्हणते तोफुंजी आणि तोप छंदो तुम्ही सांगा का रे म्हणते दोघही असं आणि मग काय म्हणते काय म्हणते अरे आता उखडलं तर पुरं पानान आलं सत्यानाश त्या झाला अरे आता उखडलं ते पुरं पानान आणि हा एकटाच लिपटवते पुरी आपल्या बापाले एकटाच लिपटवते पुरी घुसता नारेल घुसा देता म्हणते जिथून आला तिथून टाकाले तू काय कुचके आहे नुसता पाण्यानं अन्न जाईल मी काय उचके आहे जिथून आला तिथून टाकाले तू काय कुचके आहे नुसत्या पाण्यानं अन्न जाईल मी काय उचके आहे जिथून जन्म तिथंच मृत्यू त्याचं एकमेव उदाहरण ते लाकडं आहे
आणि कुचकता ते दिवस गेले सांग आजवरी मा का वाकडा आहे. अगे माय कुचकता हा जन्म म्हणजे तिथं मृत्यू म्हणजे काय आहे काय लाकडं. हो लाकडाचा उगम हा मातीमध्येच आहे हा. आणि जेव्हा लाकूड पेटते तर त्याची लाकड सुद्धा मातीमध्येच आहे. हो. म्हणून त्या शेराचा भावार्थ आहे जिथून जन्म तिथंच मृत्यू याचं एकमेव उदाहरण ते लाकडं आहे. आणि कुचकता ते दिवस गेले सांग आजवरी मग का वाकडा आहे. आणि का वाकडा आहे काय का वाकडा आहे हा ज्यांना जमल तो आपल्या बापाला चल आण लवकर एकटाच लिपटव दे तुम्हा दोघाली हा करणं एकटाच लिपटव दे आणि पाचा समजा ये म्हणते कधी ऐरा गैरा नत्तू गैरा ये मत समझ गुंगा बैरा अन्ना है लड़ाई करता शान से लड़ाई मेरा धंधा है. अगर समझता हूँ खुद को तोप खा तो एक टाइगर अभी जिंदा है. क्या बात है टायगर हा. आणि मग तो समोर काय जेव्हा बरोबरीची वेळ होती म्हणते तेव्हा त्या बाबाची नाही जमली. नाही झाली नाही म्हणते कशी नाही जमली कशी अर्जुन म्हणे सर्वश्रेष्ठ योद्धा मी बघा जेव्हा रणांगणामध्ये कला दाखवायला लावली होती तर शुक्राचार्य म्हणे का सर्वात मोठा योद्धा अर्जुन आहे असं मी जाहीर करतो. तर तेवढ्यात कोण आला कर्ण आला आणि कर्ण काय म्हणते नाही आतापर्यंत मीनं बाण चालवला नाही म्हणते मले माझी कला दाखवू द्या म्हणते. तर शुक्राचार्य काय म्हणते तू एक काम कर म्हणजे तू आपल्या मायचं नाव सांग म्हणते पहिले. तो शुक्राचार्य त्या कर्णाले म्हणते तू आपल्या मायचं नाव सांग म्हणते. जोपर्यंत तू आपल्या मायचं नाव सांगशील नाही म्हणते तोपर्यंत तुले योद्ध म्हणजे आपली कला दाखवू देणार नाही. तर मग मला सांगा कर्णाले बिचारायला आपल्या मायचं नाव माहित ना राहत तो कसा काय कला दाखवायची कसा काय दाखवणार. म्हणून तो कर्ण म्हणते का बराबरीची वेळ आल्यावर जेव्हा ज्या बाग तर नटला होता बे म्हणते तेव्हा अगे माय नटला तवा नाही जमलं म्हणते. आणि मले म्हणतो तर म्हणते नवीन आहे कायचा नवीन आहे पायना ताकद किती आहे तर किती आहे ये ना म्हणतो काय आणि मग तो कर्ण काय म्हणते अरे योद्धा या नात्याने मला श्रेष्ठ मान. अरे योद्धा या नात्याने मला श्रेष्ठ मान कारण एकटाच निपटवते निशाणी आहे. पण आजकालच्या पोट्ट्याला पोट्टी नाही भेटत हेच मोठी कहाणी आहे. बरोबर आहे. कशी कहाणी आहे पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची शेती तुमच्या घरची गाडी तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं त्याच बैठकीमध्ये त्या पोरीच्या बापाले प्रश्न विचारा का तुनं 2 हातावर का ताजमहल उभं केलं बाप नाही बैठकीमध्ये बसू द्या तुमच्यापाशी शेती किती आहे. तर सर्वांनी शांतता ठेवा कार्यक्रमाची मजा घ्या शांत राहू बैठकीमध्ये तुम्ही बसा आणि पोरीच्या बाप विचारते तुमच्यापाशी शेती किती आहे. अजी म्हणते 2 एकर शेती आणि 15,000 पगार. नाही जी म्हणते
आमची पोरगी MA झाली आहे म्हणते, तिला कमीत कमी 15 एकर शेती पाहिजे. पण 15 एकर शेती पाहिजे म्हणते, पण माझी पोरगी शेतात नाही जाणार म्हणते. तर शेती का तुला मातीचे ठेकलं खाले पाहिजे का? त्याने मातीचे ठेकलं खाले पाहिजे का? अरे 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 अरे, पुराणे लोक सांगत होते का लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे. आजी, आजकालच्या पोट्याला पोटी नाही भेटत, हेच मोठी कहाणी आहे. बापरे, बरोबर आहे. पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची गाडी, तुमच्या घरची शेती, तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं? त्याच बैठकीमध्ये त्या पोरीच्या बापाला प्रश्न विचारा का तुनं 2 हातावर का ताजमहल उभं केलं ना. जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. आमच्या गावच्या पोरी शहरात आणि आमच्या खेडेगावच्या पोट्याले कळावर पाडल्या. पाडल्या शाबीन 32 वर्षाचे घुमून राहिले गावामध्ये. ओके माय, बरोबर आहे का नाही जी? अरे सत्य आहे. काऊन घुमून राहिले, कारण आहे त्याच्या मागं. पोरगीत नाही भेटत तर ते म्हणते मग आता मी हाव शाहीर, तर मले मा गावचे पोरं म्हणते सूरज भाऊ तू तर गावोगावी घुमते का म्हणते. आता एखादी पोरगी कधी राहिली आपल्या समाजाची सांगून घे म्हणते. अबे म्हणतो मायस तर फाके बसले आहे का तुमच्या पाहू मी. ज्या बहीण मी म्हणतो मी शायरी करतो तर शायरी मध्ये का ठेवल्या रे बापू म्हणते. भेटत नाही म्हणते पोरगी. आजीबाई मला नाही भेटली तरी चालून, मी पश्चिमच्या पाडीव त्यानं तंबूर हलवीन आपला. ओके माय, तंबूर आला होता. मला टेन्शन नाही आहे. लग्नच नाही करत. ज्या बहीण लग्नच केलं पाहिजे म्हणून काय जरुरी थोडी आहे. हो का? पण उद्या जरी मेलो तर सुरज शहर मेला रे हे बातमी आली पाहिजे लोकांकडून. हो. ते नाव कमवून द्यायचं आहे मला का लग्नच केलं पाहिजे. लग्न जनवरी करते पोरं बारा तेही होते. हल्ल्या जन्माले ते, गाय जन्माले ते, बकरा जन्माले ते. माय 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 माय, मरावे पण कीर्तिरूपी उडावे, संत सांगून गेले. तर त्याला कधी म्हणा मग तुम्ही आजी शायरी जरी करतो पण हायवे टच वावर आहे आजी. हायवे टच वावर आहे का बापू? काय रेट आहे रे आजी? आहे आता करोडाच्या जवळजवळ आहे. अरे बापाजी, तर कशी पोरगी पाहिजे बापू? पाहिजे धीरे सांग मोठी मग. कशी पोरगी पाहिजे म्हणते तुले? पाहिले? अरे जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. आमच्या गावच्या पोरी शहरात आमच्या गावच्या पोट्याले कळावर पाडल्या. शेतकऱ्याच्या मुलाले मुलगी द्या. शेतीचं महत्व जगात वेळेकडे लक्ष द्या. हो जी साहेब, जसं मी सांगून द्या, मी बंद करून टाकेन. शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्या. शेतीचं महत्व या जगाले कळवा, नाहीतर लवकर एक अभियान चालू होईन. कोणतं? याची पडवा नाही तर मग त्याची पडवा. पडवा रे पडवा. तसे भेटून ना राहिल्या. हो ठीक आहे. पण का सांगू बाबा, नवरा जगात जरी किती मोठा असला तरी बायको समोर कमी आहे. आणि जोपर्यंत तो बायको समोर कमी आहे त्याला रात्री जेवण भेटन याची हमी आहे. अगदी बरोबर. कारण त्यालाही माहित आहे काय? का अर्ध्या आयुष्यामध्ये आता कोणची पटणार आहे. अजिबात नाही पटणार. लग्नाच्या वेळेसच माहित होतं का आता आयुष्यभर दुर्घटना घटणार. पटणारच. ही शाहीराव मजाक माझं काम आहे. मजाकीचा भाग होता. पण बायको जरी किती क्रोधात असली तर जाऊ द्या म्हणजे 2 मिनिटाचा राग होता. असा पण केव्हा होता? केव्हा? भाजी किती बी वांगली झाली, बायकोच्या आजची भाजी किती बी वांगली झाली तरी तिला चांगली म्हणायचं असतं. आणि साडी बायकोनं कोणती बी घातली फक्त 2 शब्द. कोणते? तू खूप सुंदर दिसत, तू खूप सुंदर दिसत. चाल झालेला झगडा नाही सोडवेन तर नाव शाहीर सूरज नाही म्हणतो ना. क्या बात. अभ्यास करतो मी, कारण की मला लग्न करायचं समोर. आजपासून प्रॅक्टिस करतो. आणि म्हणून त्यांना जमणार तो आपल्या बापाले एकटाच निपटवते पुरी खानदान. का करणं हे दोस्तासाठी जीव देणार आहे, लक्षात ठेवजो. आणि समोर काही म्हणणार
लोकांची शान अरे ठेवून बसल्या या लोकांची शान या लोकांची शान या लोकांची शान आणि हा एकटाच निपकवते आपल्या भावाले हा एकटाच निपकवते पुरी खाता एक बिलकुल याचं गाण्यात तोडतो जसं शायर साहेबांनी गाणं सदर केलं कोल्हा उभ्यानं भुकाले भेललं गा म्हणे मेंढीनं सापाले म्हणे बकरीनं वागाले खाल्लं तर सुखदेव साहेब माझं सुद्धा म्हणणं आहे काय म्हणणं आहे काय कबीन मला दुसरा शेर राहिला का नाही तर मी असा बिलकुल अशी पलटी मारतो त्याला एका हातामध्ये पण हा कधी राहिला तर दोन्ही हातान धन्वंतरी नाही पलटत ओके मग नाही मोठी ताकद लागते हलकेच काय मजा येते बिलकुल कामाले काम भेटलं तर असं. हा आणि म्हणून काय म्हणणं आहे काय कोल्हा उभ्यानं भुकाले भिल्लं का म्हणते आणि बकरीनं वागाले खाल्लं तर काय म्हणणं अरे ऐक शाहिरा विपरीत घडला अरे ऐक शाहिरा विपरीत घडलं अरे घडलं एका खेड्या गावात घडलं एका खेड्या गावात अरे म्हशी कोठा चढून गेला अरे म्हशी कोठा चढून गेला वर राहिलं गवत होय चिरचिर अरे दादा काय केलं तुने यार काय सेटिंग इको कमी कर हॅलो हॅलो हा असं राहू दे ना हॅलो बढिया सांगतो शाहिरा विपरीत घडला आता हात नको घडला एका खेड्या गावात आणि गाई म्हशी कोटा चढून गेला वर राहिलं गवत गाय बी जळली म्हस बी जळली कोठा बी जळला पण त्याचं गवत राहिलं गवत हा तर काय म्हणणं समोर काय झालं काय शास्त्र पुराण आंधळ्यानं वाचलं अरे मुक होत गाणं गावत अरे मुक होत गाणं गावत अरे बाई वांजटी दचकून उठली अरे बाई वांजटी दचकून उठली मुलगा आला तिचा धावत होय चिर चिर मुलगा आला तिचा धावत होय धीर धीर शास्त्र पुराण आंधळ्यानं वाचलं हा पण मुक होतं गाणं गावत आणि बाई वांजोटी गचकून उठली तर मुलगा आला तिचा धावत शाहीर साहेब तुम्ही म्हणता ना हत्तीचं शेपूट कापलं आणि सापाळ हासाले भिल्लं बिलकुल गाण्याले गाणं माझी तेवढी मोठी शायरी नाही पण मी प्रयत्न करतो हा मी समोर तर जाणार नाही पण पायावर पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही हा माझा स्वभाव आहे आणि समोर काय झालं
त्याच्या उरावर. इकडं तर लक्ष देऊ, मी ना आणलो तिले. तिकडं नको जाऊ, ते चापण देते ना घेऊन पडतील. मोठे खतरनाक माणसं आहे बरं ते बंगालीवाले. बाय तुला सांगतो, पॅन्टवाल्याचा मागा लागला चालते, धोतरवाल्याचा मागा नाही लागत, पैजामेवाल्याचा मागा नाही लागत. काऊन म्हणजे त्याची डुबती नाव आहे घरी, त्याला नाव पाहिजे का नाही पाहिजे चालवाले. लक्षात ठेव, बुट्टा राहते पण कट्टा काम राहते. मग म्हणशील कसं झालं सुरत शहर, राम नाम सत्य सप्प झालं, मा एक कलाकार गेला नाही का. असं नको व्हायला, कारण गोडी राहायची काळी राहते आणि जिथं जिथं लोक पायी पाहिजे तिथे तिथं लोकांच्या पूर्व येते. एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर मले दूर टाकते आणि या पोराला एवढ्या साडी घालून तर सांग बापू म्हणजे तुले का लागते. बरोबर आहे, विचारते. इकाटला डान्सर इकाट बोलवला, बरोबर आहे का नाही. हा, जेव्हा स्टेजवर हा नृत्य कलाकार दिसते ते सालं मागचं शमण पोट्ट समोर येऊन बसते आणि हातावर हात ठेवून म्हणते बाबाजी हा डान्सर चांगला दिसते. ओके माय डान्सर. तर त्याचा बाप तिथून टुकटुक पाहत बसते. हो का. अरे माय पोट्ट बिघडण का रे, अरे माय पोट्ट बिघडण का रे, तुम्ही पाहिजे पोरगी पाहिजे घ्या मजा. तर हे बाईविषयी माणसाची मानसिकता झाली आणि म्हणून तमाशाची गर्दी त्याच्या हंगामात गेली. नका बघू वाकड्या नजरेने, जगात बघण्यासारखं अजून काही आहे. आणि तुम्ही जर दुसऱ्याच्या आई बहिणीकडे बघत असाल तर तुमच्या घरात सुद्धा बहीण आहे, बहीण आहे, बहिणी आहे. आणि म्हणून काय म्हणणं इकडं, बिना पाण्यानं फसल काढली बंदरे होते गो भरत आणि कंबर कसली ज्याच्यावर बसली ते अस्वल होती दळण दळत. आता राहिला बकरीनं वाघ. पाच सांगतो तुम्हाला काय आहे. काय जेवण करतो होतं हे अंदर की बात है. आणि म्हणून गुरुवर्य माझे ब्रह्माजी नवर काय म्हणतात. अरे गुरु ब्रह्मा मने शाहिरा
प्रतिस्पर्धी शाहीर सन्मान्य निशांजी